अजिमा ब्रह्म पाहिले. क्रिकेटच्या बाबतीत आज मला असं म्हणावंसं वाटतंय, त्याचं कारण अविश्वसनीय व संस्मरणीय असा हा विजय आहे. आणि हा ग्रेटेस्ट एव्हर मालिकेतला विजय, हा ग्रेटेस्ट एव्हर म्हणायला लागेल. इतकी ही सुंदर मालिका भारतीय संघाने जिंकलेल्या आहेत. खरं सांगतो तुम्हाला, शब्द अपुरे पडतायत, इतक्या भावना दाटून आलेल्या आहेत. 5वा दिवस चालू होत असताना खरोखर ज्यांना क्रिकेटचं प्रेम आहे, जास्त जे क्रिकेट खेळलेलं नाहीये, ते म्हणत होते आपण मॅच जिंकू शकतो. आणि आम्ही थोडं क्रिकेट खेळलेलं जर आणि आमच्यापासून वरती जाणकारांपर्यंत ते म्हणत होते 5व्या दिवशीच्या विकेटवरती 328 धावांचा पाठलाग करून गॅबाच्या मैदानावरती मॅच जिंकणं हे खूप कठीण आहे. भारताने हा सामना अनिर्णित ठेवला तरी तो विजय मानता येईल. परंतु आमच्या बुद्धीपेक्षा मला वाटतं क्रिकेट प्रेमींचं मन आणि त्यांचं प्रेम हे जास्त खरं ठरलेलं आहे. कोणालाही अपेक्षा नव्हती की हा विजय असा हाती लागेल. आणि तुम्ही विचार करा, जसं ऋषिकेश जोशी जो लेखक आणि कलाकार आहे तो म्हटला होता, सुनंदन हा जो प्रवास आहे तो 36 ते 328 असा हा प्रवास आहे. या सगळ्याचा विचार केला तर 5व्या दिवशीचा खेळ हा म्हणजे एज ऑफ द सीट नाही, नख खाऊन खाऊन संपली आहेत ही अवस्था झाली. शुभमन गिलची बॅटिंग ही नेत्रदीपक होती आणि त्याला पुजारांनी दिलेली साथ ही फार भन्नाट होती. कारण हा बर्फाचा गोळा असं मला एक वाटत होतं. बर्फ म्हणजे पुजारा आणि गोळा म्हणजे अक्षरशः गोला बारूदवाला गोला असा शुभमन गिल होता. परंतु आपण शुभमन गिलच्या बॅटिंगचं कौतुक करू, पंतच्या बॅटिंगचं कौतुक करू, हे करत असताना पुजाराच्या भूमिकेचं कौतुक व्हायलाच पाहिजे. ज्यांना क्रिकेट कळत नाही तेच म्हणू शकतात की अरे काय आहे, पुजारा काय खेळला. 11 आघात त्यांनी डोक्यापासनं बरगड्यांपासनं बोट तोडून घेतलेली आहेत आणि तरी तो खंबीरपणे तिथं उभा राहिला. यातला एक आघात जरी आपल्याला झाला आणि निम्म्या क्षमतेने झाला तरी आपण उठू शकणार नाही बेडमधनं. ते आघात सहन करून दडपणाखाली पुजारांनी 200 पेक्षा जास्त बॉल तो खेळला आणि त्यांनी समोरचे बोलर्स दमले हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे पुजाराची भूमिका अत्यंत महत्वाची आहे आणि त्याला मानवंदना ही द्यायलाच पाहिजे. ऋषभ पंतनी गेल्या सामन्यामध्ये डोळे वटारून दाखवलेले होते. सामना जिंकायला तो निघालेला होता आणि त्याच्यातनं तो सामना अनिर्णित झाला. आज मात्र तो शेवटपर्यंत थांबला. नशिबाची साथ होती, मान्य आहे, पण जे ब्रेव असतात, जे धाडसी असतात त्यांनाच नशीब साथ देतं हे लक्षात ठेवायला पाहिजे. संघ व्यवस्थापनाने ऋषभ पंतला सारखी एकच गोष्ट बजावलेली होती, मित्रा तू मॅच विनर आहेस, मित्रा तू मॅच विनर आहेस. आणि ह्याच्यातनं तो प्रेरणा घेत गेला, त्याचा आत्मविश्वास वाढत गेला. आणि आज जी त्यांनी बॅटिंग केलेली आहे ही ऑस्ट्रेलियन टीम प्रदीर्घ काळ स्मरणात ठेवणार आहे. आज मी इंग्लंडमध्येही मॅच बघत होतो. ऑस्ट्रेलियन कॉमेंटेटर्स इतकी विचित्र कॉमेंट्री करत होते. कधी ते म्हणत होते की जर तुम्ही पुजाराला आउट करत नसला तर त्याला नॉकआउट करा. आणि दुसरीकडे शेन वॉर्न तर जणू काही बॉलिंग टाकायला निघाला होता, इतका तो निराश झालेला होता भारतीय संघाची बॅटिंग बघून. आणि त्यामुळे ह्या निराशेचं कारण एकच होतं की आपण त्यांना नडलो होतो, ज्याला आम्ही क्रिकेटच्या भाषेमध्ये नडलो होतो, आणि त्याचा फायदा झालेला आहे. म्हणून सर्वार्थानं एक काय म्हणतात त्याला की कुठल्याही सिनेमाचा एक जसा एक अंत होतो, गोड शेवट होतो आणि त्याच्यातली उत्सुकता शेवटच्या क्षणापर्यंत ताणून ठेवली जाते, ती अवस्था आज सामन्याची झालेली आहे. हा सांघिक विजय आहे म्हणून त्याची जास्त गोडी आहे. आपण फक्त कमकुवत संघांविरुद्ध जिंकतो, आपण तगड्या संघांविरुद्ध जिंकू शकत नाही, हे टोमणे आपण खूप सहन केले. ज्यावेळेला आयसीसी क्रमवारीमध्ये भारतीय संघाने टेस्ट रँकिंगमध्ये अव्वल क्रमांक पटकावला, त्याच्यानंतर पॅन्डेमिक आलं आणि आपली रँकिंग हे थोडंसं मागे पडलं. आणि त्याच्यानंतर ही मालिका जेव्हा चालू झाली तेव्हा सगळ्यांनी सांगितलेलं होतं 4-0 आपण हरू. आणि त्याच्यानंतर भारतीय संघाने हा कमबॅक करून दाखवलेला आहे. हे पुनरागमन हे अविश्वसनीय, प्रदीर्घ काळ स्मरणात राहणार आहे. आणि आता आपण परत एकदा आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये मानानी नंबर 1 ला गेलेलो आहोत. ऑस्ट्रेलियाला, फुल टीम ऑस्ट्रेलियाला 2-1 त्यांच्या भूमीमध्ये पराभूत करून, हे लक्षात ठेवायला पाहिजे, लागोपाठ 3 सिरीज ऑस्ट्रेलियाला भारतीय संघानं 2-1 फरकानं हरवलेलं आहे, हे विसरता कामा नये. आणि या गॅबाच्या ग्राउंडवरती सर्वाधिक धावांचा पाठलाग करून 1988 नंतर
तगड्या वेस्ट इंडिजनी ऑस्ट्रेलियाला हरवलं होतं. त्याच्यानंतर आज त्यांचा गॅबा मैदानावरती पराभव झालेला आहे आणि भारतीय संघ अव्वल क्रमांकावर गेलेला आहे. या सगळ्याच गोष्टी खूप समाधान देऊन जात आहेत. नवीन पहाट वाटते मलाही. भारतीय क्रिकेट करता नवीन पहाट वाटते. नवीन खेळाडूंनी दाखवलेली धमक याच्यातनं कळते. बीसीसीआयनी ए संघाचे इंडियन ए टीमचे जे दौरे आयोजित केले त्याचा हा परिपाक वाटतो. आपल्या टीममध्ये बेन स्ट्रेंथमध्ये किती ताकद आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विचारांमध्ये किती फरक पडलाय. दबून जाणं नाही, दडपण घेणं नाही, झुगारून देऊन लढवय्यपणाने या सगळ्याला तोंड देणं ही सोपी गोष्ट नव्हती. कारण ऑस्ट्रेलियन टीम ही घरच्या मैदानावरती पराभूत करायला अजिबात सोपी नाही. भल्या भल्या टीमला ते जमलेलं नाहीये जे हे आपल्या दुसऱ्या टीमनी करून दाखवलेलं आहे. हे म्हणत असताना बऱ्याचशा गोष्टी आता ओपन अप होणार आहेत. या ओपन अप मध्ये असं होणार आहे की नवीन खेळाडूंना संधी दिली, तरुण खेळाडूंना संधी दिली तर ते काय करू शकतात हे बघायला मिळालंय. भारताच्या फास्ट बॉलिंगमध्ये किती ताकद आहे हे आपल्याला कळून चुकलेलं आहे आणि त्याच्याबरोबर विराट कोहलीवरती एकट्यावरती संघ अवलंबून नाही हे सुद्धा स्पष्ट झालेलं आहे. त्याच्याबरोबर कप्तानीच्या बाबतीत सुद्धा अजिंक्य रहाणेनी कमाल करून दाखवलेली आहे. ह्याचा सुद्धा एक परिणाम होऊ शकतो की नवीन संधी नवीन कप्तानाला दिली तर नवीन कल्पनांनी संघ नवीन वाटचाल करू शकतो हे दिसून आलेलं आहे. त्यामुळे नक्कीच ही भारतीय संघाकरता नवीन पहाट आहे.